Good afternoon, everyone. Today we are going to start with chapter number 5, acids, bases, and salts. Correct? So, before looking into the details of this chapter, let us find out which of these can be called as acids or bases or salts. So, can you tell me how you identify an acid if a substance is given or a solution is given to you? How will you determine whether it is an acid or a base? Yes, correct. Litmus test is one of them. That's correct. Uh, can you determine whether the substance is acidic or basic by testing it? Testing, I mean, टेस्ट चव घेणे त्याच्यावरनं काही कळू शकतं का आपल्याला ऑफकोर्स नॉट ऑल सबस्टन्सेस कॅन बी टेस्टेड but can you determine whether the given substance is acidic or basic by test? How is that possible? जर जर बेसिक असेल तर ते बिटर लागतं. Correct. Very good. आणि जर ऍसिडिक असेल तर ते थोडं सॉर लागतं. ऍसिडिक असेल तर ते आंबट लागतं. Correct. Very good. Exactly. So if the substance given to you tests sour or आंबट म्हणतो ना आपण असं एकदम असं तोंड आपलं असं हे होतं करेक्ट आंबट तर ते ऍसिडिक असतं ओके आणि जर कडू लागलं किंवा तुरट लागलं फॉर एक्झाम्पल कच्चा पेरू असेल किंवा काकडीचे जे एंड पार्ट असतात ना क्युकंबरचे एंड पार्ट्स तर किंवा तुम्ही कडू पेक्षा तुरट म्हणतात आपण मराठीमध्ये त्याला तर असं जर लागलं तर ते युजली बेसिक असतात ओके बट द थिंग इज नॉट ऑल सबस्टन्सेस कॅन बी टेस्टेड प्रत्येकाची चव घेणं आपल्याला काही शक्य नाहीये करेक्ट सो जस्ट टू गिव्ह एन आयडिया that out of these substances which are acidic and bases, of course we can test them, all of them, and determine whether they are acidic or basic. So tell me first, lemon, acidic or basic? ऍसिडिक. Very good. Acidic. कुठला लेमन मध्ये कुठल्या टाइपचा ऍसिड आहे माहितीये? सायट्रिक ऍसिड. सायट्रिक. Very good. Citric acid. Tamarind, चिंच. Tamarind. Acidic. Very good. Acidic. What acid is obtained or contained in tamarind? Tartaric acid. Tamarind मध्ये कुठलं ऍसिड असतं? Tartaric acid. Okay. बरं. Baking soda. What is baking soda? Sodium bicarbonate. NaHCO3. हाँ. Baking soda काय है? Acidic का basic? Basic. Very good. बेसिक है तो बटर मिल्क acidic yes acidic because buttermilk is made from curd is acidic because it contains acetic acid and buttermilk also contains some amount of acetic acid. नाही लॅक्टिक ऍसिड दुधामध्ये असतं सॉरी हा बरोबर आहे ऍसिटिक मी म्हटलं ऍसिटिक विनेगर मध्ये असतं दुधामधलं कर्ड मधलं बटर मिल्क मध्ये येतं लॅक्टिक ऍसिड करेक्ट विनेगर ऍसिडिक विनेगर मध्ये कुठलं ऍसिड असतं ऍसेटिक ऍसिड कुठलं ऍसिड असतं ऍसेटिक ऍसिड ओके नेक्स्ट इयर आपण याचे आयुपीएससी नेम बघणार आहे त्याला इथेनॉइक ऍसिड म्हणतात इथेनॉइक ऍसिड ओके ऍक्च्युली विनेगर जे आपण मार्केटमधनं विकत आणतो ते 4% ऍसिटिक ऍसिड असतं ओके म्हणजे 4 पार्ट्स ऍसिटिक ऍसिड अँड रिमेनिंग पार्ट्स वॉटर ओके असं ते असतं विनेगर कॅन बी प्रिपेअर्ड नॅचरली ऑल्सो ते खूप महाग असतं बाय फर्मेंटेशन प्रोसेस बट ते आपण जे मार्केटमधनं विकत आणतो ते सिंथेटिक विनेगर आहे म्हणजे ते बेसिकली it's a solution of acetic acid. Orange? Acidic. What type of acid is found in orange? Citric. Correct. Citric acid. Milk? Acidic.
करेक्ट, व्हेरी गुड. स्लाइटली ऍसिडिक असतं मिल्क. ओके, बर. लाईम, लाईम म्हणजे सर हो, येस, लाईम, ऍसिडिक. ऍसिडिक. लाईम ऍसिडिक. ओके. टोमॅटो ऍसिडिक. 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 ऑक्झॅलिक ऍसिड असतं टोमॅटो मध्ये. बर. मिल्क ऑफ मॅग्नेशिया बेसिक. बेसिक. व्हेरी बेसिक. गुड. MgOH टॉईस. ऍक्च्युली जेलुसिल वगैरे अशा ज्या टॅबलेट्स आहेत किंवा ते सिरप असतं ना, दॅट इज बेसिकली मिल्क ऑफ मॅग्नेशिया. ते बेसिक असतं. इट इज युज टू रिड्यूस ऍसिडिटी. वॉटर न्यूट्रल. 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 ओके, बर. समजा तुम्हाला रेन वॉटर विचारलं तर ऍसिडिक लिहा, कारण रेन वॉटर न्यूट्रल नसतं ऍक्च्युली. द रिझन इज पोल्युशन, पण टिपिकली वी एक्सपेक्ट दॅट इट शुड बी न्यूट्रल, बट इट इज नॉट. सो रेन वॉटर म्हणलं तर तुम्ही न्यूट्रल लिहा. बर. ऍलम बेसिक. ऍसिडिक. अरे बेसिक, बेसिक. ऍलम बेसिक असतो. व्हॉट इज ऍलम? तुरटी म्हणतात त्याला मराठीमध्ये. तुरटी. पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरतात ना. एक्झॅक्टली, हा. येस. कोॲग्युलेशन अँड डिकॅन्टेशन तुम्ही नाव ऐकलं असेल त्याचं. तर ते काय करतात, पाण्यामध्ये तुरटी असं फिरवतात. ओके, म्हणजे अँड ऍक्च्युली ते खूप बिटर आहे. त्याची जर चव घेऊन बघितलं तर खूप कडू लागते ती, आणि त्याच्यावरूनच कळतं की ते बेसिक आहे. सो व्हॉट इट डज इज इट मेक्स ऑल द dust and dirt particles come together. They form a lump. They become heavy and they settle down at the bottom, and then it is filtered. ओके, त्याला डिकॅन्टेशन आणि फिल्ट्रेशन पण म्हणतात. तर त्याच्यासाठी ऍलम यूज करतात. ओके, व्हेरी गुड. ऑल राईट. So you have already covered a few things about acids and bases in your previous standards, but in this chapter we are going to study about acids, bases and even salts in detail, much more details. Like म्हणजे त्यांचे रिॲक्शन्स कसे होतात, आणि मग व्हॉट इज pH व्हॅल्यू, व्हॉट इज pH स्केल, देन व्हॉट इज इलेक्ट्रोलिसिस. ओके, हाऊ टू डू दिस, म्हणजे डिसोसिएशन म्हणजे काय वगैरे वगैरे सगळं डिटेलमध्ये आपल्याला बघायचंय. ओके, सो दिस table is given just to make you understand how different substances can be dissociated. Dissociated म्हणजे काय तुम्हाला सांगतो आधी. समजा मी NaCl घेतलं फॉर एक्झाम्पल. NaCl इज अ सॉल्ट. इट इज कॉमन सॉल्ट. ओके, सोडियम क्लोराइड. इन इट्स ॲक्वियस सोल्युशन, पाण्यामध्ये जर घातलं तर, ओके, ॲक्वियस सोल्युशन म्हणजे पाण्यामध्ये घातलं तर we get Na plus plus Cl minus. आपल्याला Na plus आणि Cl minus मिळतं. ओके, this is called dissociation, and NaCl is an ionic compound. Okay, because sodium is a metal, chlorine is a non-metal, so the bond formed between Na and Cl is by donation of electrons from sodium and acceptance of electrons by chlorine atom. Okay, sharing ni नाही होते इथे ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्सनी होणार आहे. त्यामुळे हे काय आहे, कुठल्या टाईपचं सॉल्ट आहे हा? तर हा इलेक्ट्रोव्हॅलंट किंवा आयोनिक बॉन्ड आहे, आयोनिक कंपाऊंड आहे. ओके, नॉट ऑल आर लाईक दॅट. त्यामुळे आता इथे जे दिलेत ना ते सगळे तसे नाही आहेत. फॉर एक्झाम्पल HCl इज नॉट लाईक दॅट. HCl इज फॉर्म्ड बिटवीन हायड्रोजन अँड क्लोरीन when one electron is shared between them. ओके, तर याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतात. तर आता आपण ते हे बघितल्यावर विल ट्राय टू डिसाइड इन देअर ॲक्वियस सोल्युशन, ओके, ॲक्वियस सोल्युशन, व्हॉट टाइप ऑफ आयन्स दे फॉर्म. So typically you are aware that metals lose electrons and non-metals gain electrons. Correct? Metals electron donate करतात, non-metals electron accept करतात. So when electron is donated, one negative charge is donated and hence they get one positive charge like this and they form a cation. So metals have a tendency to lose electrons and form a cation. Okay, for example, calcium donates 2 electrons in its outermost shell. Of course, outermost shells is donate करतात. So it forms Ca2 plus cation. Okay, जसा aluminium Al3 plus तयार करतो. Okay, we have seen that in the last chapter. So on and so forth. So depending on that, the
number of electrons donated or number of electrons accepted, we write the charge on top of them. Okay, oxygen 2 electron accept करतं, so it gets O2 minus. Okay, येते लक्षात. So using this we are going to complete this table. Okay, तुम्ही पार्टिसिपेट करायचंय, मी इथे सगळं ते लिहिणार आहे. यू हॅव टू पार्टिसिपेट एव्हरीवन. ओके, थोडस हे झूम इन करतो सो दॅट इट विल फिट एक्झॅक्टली. आय थिंक नो इट्स नॉट. ओके, येस, ऑल राईट. ओके, परफेक्ट. Okay, first one is given for us, hydrochloric acid HCl, basic radical H plus. बर, आता basic radical, acidic radical last time तुम्हाला सांगून झालेलं आहे. What is a basic radical? A positive radical is called as a basic radical. Although hydrogen is a non-metal, it has a tendency to form a basic radical, that is a positive radical. Even NH4 plus है बघा, ammonium ion. Okay, nitrogen, hydrogen both are non-metals, but still it forms a basic radical. Acidic radical काय असतं? Acidic radical is always a negative radical. Okay, so तुम्ही जर आता नीट इथपर्यंत बघितलं, इथपर्यंत नीट तुम्ही ऑब्झर्व करा, मग आपल्याला ऍसिडची डेफिनेशन कळेल. ओके, सावर आहे, आंबट आहे, हे डेफिनेशन नाही आहे ऍसिडची. ऍसिडची डेफिनेशन थोडी वेगळी आहे, ते आपण नंतर बघूया आता. बर, so acidic radical is Cl minus, type of compound acid. But what is HNO3 called? याचं नाव काय आहे? नायट्रिक ऍसिड. व्हेरी गुड. लिहून घ्या तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, फिलअप करा पेन्सिलनी. नायट्रिक ऍसिड, करेक्ट. व्हॉट विल बी द बेसिक रॅडिकल? H प्लस. आणि ऍसिडिक रॅडिकल काय असेल? NO3 मायनस. व्हेरी गुड, NO3 मायनस. टाइप ऍसिड H plus NO3 minus. correct. HBr, what is it called? काय आहे? हायड्रोजन ब्रोमाइड आहे. इफ इट इज गॅस, यू विल कॉल इट एज हायड्रोजन ब्रोमाइड. सिमिलरली HCl ला हायड्रोजन क्लोराइड गॅस म्हणतात. ओके, बट इफ इट इज एन ऍसिड, देन यू विल कॉल हायड्रोब्रोमिक ऍसिड. Hydrobromic acid. Again you get H plus and Br minus. Okay, bromine is an halogen, so it will accept 1 electron. It is an acid. H2SO4, very popular. काय नाव आहे याचं? सल्फ्युरिक ऍसिड. Very good, sulfuric acid. Okay, be careful here. Hydrogen 2 आहे त्याच्यामध्ये. Okay, there are 2 atoms in 1 molecule of H2SO4, so it will form 2H plus. Okay, तर बेसिक रॅडिकल H प्लसच आहे. मी नंतर तुम्हाला सांगतो की 2H plus, H2 plus होणार नाही, 2H plus होणार आहे. There will be 2H plus cations, and by cross multiplication you get SO4 minus minus. This is called sulfate ion. Okay, this is also an acid. H3BO3, what is it called? बोरिक ऍसिड. करेक्ट, बोरिक ऍसिड. बोरिक पावडर असतं ना, ऐकलंय का तुम्ही? बोरिक पावडर. हो, ते कॅरम बोर्ड वर वगैरे टाकतात. येस 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 येस, करेक्ट. ऍक्च्युली ते डिसइन्फेक्टंट म्हणून वापरतात, पण इट इज सो fine, it has so fine particles, boric powder, so that we use on the carom board. But H3BO3 याच्यामध्ये काय येणार आहे? 3H plus, basically H plus, and BO3 minus 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 or 3 minus. BO3 3 minus. 3 minus. BO3 3 minus. It is also an acid. 3 minus. Yes. So what common thing have you noticed in all of these acids? What is the common thing between them, or what is the common part between them? Yes. Hydrogen. Yes. Proton or hydrogen ion. Okay. त्याला प्रोटॉन पण म्हणतात because it has lost its one and only electron. त्याच्या न्यूक्लियस मध्ये एक प्रोटॉन असतो, नो न्यूट्रॉन.
ओके, त्याचा हायड्रोजन आयन or proton is common between them. So what can we say about acids? Acids are the substances in which in their aqueous solution produce H plus ion or hydrogen ion. Okay, हे त्याचं काय आहे डेफिनेशन आहे. ओके, बर आता नेक्स्ट सांगा NaOH. What is it called? Sodium hydroxide. Sodium hydroxide. Sodium hydroxide. Okay, here it will form Na plus because sodium is a metal, so it will form Na plus cation and OH minus hydroxide ion म्हणतात त्याला किंवा hydroxyl ion म्हणतात. Okay, hydroxide or hydroxyl ion. Okay, it is a basic. KOH काय म्हणतात ह्याला? पोटॅशियम हायड्रॉक्साइड. NaOH ला कॉस्टिक सोडा पण म्हणतात. ओके, सोडा बिकॉज इट हॅज सोडियम. कॉस्टिक कारण तो करोजिव्ह आहे. ओके, हे ऍसिड नसले तरी ते करोजिव्ह, दे आर नॉट गुड फॉर ऑर स्किन म्हणा किंवा काही क्लोथ्स आहेत त्याच्यावर हे चांगलं नसतं. दे रिॲक्ट अँड दे काही ऍसिड पेक्षा कमी नाहीत असं मला सांगायचं. म्हणजे ऍसिडच डेंजरस आहेत असं नसतं, करोजिव्ह आहेत असं नसतं, बेसिस पण काही करोजिव्ह असतात. दीज आर टू ऑफ देम. म्हणून NaOH इज ऑल्सो कॉल्ड एज कॉस्टिक सोडा. ओके, अँड KOH इज ऑल्सो कॉल्ड एज कॉस्टिक पोटॅश. ओके, सो पोटॅशियम हायड्रॉक्साइड इज द chemical name. Here potassium is the metal with one electron in the outermost shell. So it will form K plus and we get OH minus. Again basic. What is CaOH twice called? Calcium hydroxide. Correct. Calcium hydroxide. This is a mild base. Okay, not as strong as NaOH or KOH. And it will form Ca2 plus. Okay, कारण कॅल्शियम मध्ये आउटर मोस्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, अँड इट लुजेस बोथ ऑफ देम अँड हियर यू विल गेट 2 OH मायनस. सो 2 वेळा मिळणार तुम्हाला OH मायनस. ओके, पण ऍसिडिक रॅडिकल OH मायनसच आहे. अगेन बेसिक. NH4OH, दिस इज द वीक बेस आहे, हा खूप वीक आहे. Okay, Aluminium hydroxide. नाही, not aluminium. Ammonium hydroxide. Ammonium hydroxide. Okay, it will form NH4 plus ammonium ion. अमोनिया वेगळा, अमोनिया NH3 असतो, तो कंपाऊंड झाला. इट इज अ गॅस, बेसिकली न्यूट्रल गॅस, whereas NH4 plus is a basic radical. म्हणजे तो रॅडिकल आहे, तो कंपाऊंड नाहीये, लक्षात घ्या. अँड यू गेट OH मायनस. सो अगेन इट इज बेसिक. Na आता बर हे बेसिक झाले इथे. व्हॉट इज अ कॉमन थिंग बिटवीन ऑल ऑफ दिस? अगेन कॉमन थिंग काय आहे? Hydroxide. OH is common. Correct. Hydroxide ion or hydroxyl ion or OH minus ion is common between them. Okay, so just observe it. ओके, टेबल आपल्याला करायचं म्हणून नाही करायचं, त्यातनं आपल्याला काहीतरी शिकता आलं पाहिजे. तर आपण 2 गोष्टी शिकलो की ऍसिड्स प्रोड्यूस H प्लस अँड बेसेस प्रोड्यूस OH मायनस. ओके, हे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्क्लुजन. ऑल राईट, एनिवेज आता लास्ट पार्ट बघूया. दीज आर ऑल सॉल्ट्स. ओके, मग NaCl नाव तुम्हाला आता सांगितलं, सोडियम क्लोराइड. ओके, ऍक्च्युअली इट इज अ न्यूट्रल सॉल्ट. सॉल्ट पण न्यूट्रल, बेसिक आणि ऍसिडिक असतात बरं का. Okay, salts are also can be classified into acidic, basic or neutral salts. Okay, कसं ते बघू आपण नंतर. Okay, here you will get Na plus and Cl minus. Okay, Na plus आणि Cl minus. So it is a salt. Here you get ह्याला नाव काय देणार आहे बघा, कॅल्शियम नायट्रेट. काय नाव आहे याचं? कॅल्शियम नायट्रेट. You get Ca2 plus and 2 times NO3 minus. Okay, म्हणून 2 आहे इकडे. Okay, 2 times NO3 minus.
So again it is a salt. Salt आहे ते. K2SO4 याचं नाव काय असेल? पोटॅशियम सल्फेट. Correct. Potassium sulfate. Potassium sulfate. Okay, here you get K plus, not K2 plus, 2K plus and SO4 minus minus. Okay, again it is a salt. Okay, कसे तयार होतात सॉल्ट, त्याचं डेफिनेशन काय, सगळं बघूया डिटेल मध्ये. CaCl2, what is it called? Calcium chloride. Calcium chloride. Very good. Calcium chloride. बेसिक रॅडिकल काय असणार आहे त्याच्यामध्ये? Ca2 प्लस, बरोबर, आणि Cl2 मायनस, नाही Cl2 Cl मायनस. क्लोरीनला एकच इलेक्ट्रॉन हवा असतो, so it will take it. Again it is a salt. Alright, NH4 twice SO4 काय नाव असेल याचं? अमोनियम सल्फेट. Correct. Ammonium sulfate. Here you are going to get NH4 plus and 4. so 4 minus minus. Okay, basically 2 NH4 plus मिळेल, पण रॅडिकल एकच आहे त्यामुळे ते, आणि अगेन इट इज अ सॉल्ट. ओके, आय होप इट इज क्लिअर टू यू. हो. Now what is if you observe all these 5 salts, what do you think is common between them or nothing is common? मग कसं क्लासिफाय करणार? सॉल्ट म्हणजे काय वाटतं तुम्हाला? न्यूट्रल. येस, काय कॉमन आहे का काहीच कॉमन नाहीये? काय कॉमन आहे? See, the common thing is that salts are defined as a substances which produce basic radical other than H plus. येते लक्षात मी काय बोलतोय? Salts are the substances which are capable of producing a basic radical other than H plus. H plus च्या व्यतिरिक्त कुठला असेल तर तो सॉल्ट म्हणू शकतो. Similarly, salt is a substance which produces an acidic radical other than OH minus. त्याला सॉल्ट म्हणतात. तुम्हाला इथं कुठेही सॉल्ट मध्ये H प्लस आणि सिंगल H प्लस आणि सिंगल OH मायनस कधीही दिसणार नाही. दिस इज द डेफिनेशन ऑफ सॉल्ट. ओके, मग आता आपण सिंपल त्याचे डेफिनेशन लिहून घ्या एक टेम्पररी आता, आणि मग नंतर आपण डिटेल बघूया की एक्झॅक्टली ऍसिड काय असतं ते. ओके, हा फक्त 3 सेंटेन्सेस लिहून घ्या, राईट डाऊन इन युअर नोटबुक और टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे तेच सांगणार आहे, फक्त सिम्प्लिफाय करून लिहा. Acids are the compounds. Acids are the compounds which can produce H plus as the basic radical. Which can produce H plus as the basic radical. Okay, this is not the definition, हे फक्त नोट आहे, डेफिनेशन नंतर बघू आपण. So acids are the compounds which can produce H plus as the basic radical. त्याच्या खाली लिहा नेक्स्ट. Bases are the compounds which can produce OH minus as the acidic radical. Which can produce OH minus as the acidic radical.
नेक्स्ट लिहा, पुढे लिहा. The ionic compounds which have a basic radical other than H plus, and an acidic radical other than OH minus are called salts. Okay, I hope this distinction is clear to you. Yes. Correct? Okay. All right, very good. Okay. All right, so let me tell you a few things about ionic compound. This is again a recapitulation. Okay, we'll see formation of NaCl molecule, and I will give you homework of MgCl2, formation of MgCl2 molecule. Okay, so see how NaCl molecule is formed. It is an ionic molecule or electrovalent compound, and MgCl2 is also an ionic compound, electrovalent compound. But त्याचं कसं तुम्ही त्याचं डायग्राम काढता हे मला बघायचं आहे. तर उद्यासाठी हे तुम्ही होमवर्कला घ्या. ओके, आधी NaCl बघा कसं होतंय आणि होमवर्कला हे करा. ओके, सो स्टार्टिंग विथ इट्स atomic number. Okay, what is the atomic number of sodium? Atomic number of sodium is 11. And if you write the electronic configuration of sodium, it will be 2,8,1, right? 2 is the duplet state. Okay, 2 electrons accumulated in the first shell, 8 in the second, then second shell is complete, and the remaining last one will enter into the third shell. K, L, M, N असे shells असतात. Correct? तुम्हाला माहिती आहे Bohr's atomic theory. Now, chlorine. Looking at chlorine, chlorine is a halogen. It is a non-metal. It has 7 electrons in the outermost shell. Okay, so to complete the octet, okay, sodium needs to be stable. In order to do that, it will not accept 7 electrons. Rather, it will give 1 electron. See, आता त्याच्याकडे दोन ऑप्शन आहेत. सोडियमकडे दोन ऑप्शन आहेत. So it has a 2,8,1. So either it can donate 1 electron and form 2,8, okay, which is electronic configuration of neon and attain stability, or it can gain 7 electrons and it can form 2,8,8 and attain electronic configuration of argon and get stability. But the thing is that to remove electron, energy must be supplied. And to accept electron, energy must be released, and so everything, removal of electron or acceptance of electron is done at the expense of energy. Who is going to provide that energy? Okay, 7 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणं हे काय जोक नाहीये. हा येते लक्षात. असं 7 रुपये टाकल्यासारखं असं नसतं. ते येते लक्षात. इतकं सोपं नाहीये. त्याला मध्ये एनर्जी स्पेंड करायला लागते. आयदर इट इज गिवन और इट इज रिलीज्ड. So it's not that easy. Okay, try to understand this. And at the molecular level, the energy expenses are greater. Okay, and it's difficult. So it's very easy for metals usually which have 1 or 2 or 3 electrons in their outermost shell to lose them and attain stability. Okay, so in this case, sodium will lose this outermost electron in the shell, and since it has lost 1 electron, 1 negative charge is lost, and it will have same number of protons. लक्षात घ्या, प्रोटॉन 11च आहेत त्याच्यामध्ये. ओके, आणि इलेक्ट्रॉन आधी 11च होते, पण आता 10 झाले. म्हणजे काय झालं, पॉझिटिव्ह चार्ज आला त्याच्यावर. ओके, इनडायरेक्टली. सो वी पुट ए प्लस साइन ऑन इट. सो दिस इज ए सोडियम कॅटायन. येते लक्षात. Atom as a neutral is atom as a whole is electrically neutral. जेव्हा ऍटम न्यूट्रल स्टेट मध्ये असतो किंवा इंडिपेंडेंट असतो तेव्हा तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. प्लस आणि मायनस साइन म्हणजे
प्लस आणि मायनस चार्ज किंवा नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स सेम असतात. बट ॲज सून एज इट गेन्स इलेक्ट्रॉन इट गेट्स निगेटिव्ह चार्ज, ऑर वेन इट लुजेस इलेक्ट्रॉन्स इट गेन्स पॉझिटिव्ह चार्ज. ओके, असं कन्सेप्ट आहे. So anyways, sodium loses one electron and it gains one positive charge. Similarly, that electron is, इथे दिसतोय तुम्हाला, so electron is accepted by chlorine and it will form a negative charge or an anion. Okay, and it will attain stability. आता बघा दोन्ही स्टेबल झाले. Okay, and when they come closer to each other, okay, हा Na plus आहे आणि हा Cl minus आहे. Okay, they will attract each other by strong electrostatic force of attraction. Electrostatic force of attraction. Okay, म्हणजे एक प्लस आहे एक मायनस आहे. तुम्हाला माहिती की अपोजिट अट्रॅक्ट each other. Electrostatic force of attraction, or they are also called as Coulomb forces. And these forces are so strong that they form a bond. Okay, strong bond तयार करतात. And ionic bonds are really strong. Covalent bonds पेक्षा ionic bonds strong असतात. And they form a molecule. NaCl molecule तयार होणार आहे त्यांचा. And that is called as sodium chloride. Okay, so this is the simplest example of formation of ionic molecule or electrovalent molecule. हे बघा इथे त्यांनी arrow दिला, असं समजा आलं एक्झाम मध्ये तर असं तुम्ही दाखवलं पाहिजे की arrow आहे. This electron goes, and you will notice that the third shell is not there in Na plus. The third shell is not there. Why would be there, right? एक इलेक्ट्रॉन गेलेला आहे लास्ट शेल मधला, मग त्या शेलचं काहीच काम नाही, मग तो शेल इथे दाखवायचा नाही, शो करायचा नाही. ओके, ऑलराईट. आणि हे बॉन्ड इथे तयार झालेलं आहे. इज इट क्लिअर? कसं झालं कळलं? हो. So okay, very good. All right, so can you do the same thing for MgCl2 magnesium chloride? जमेल का? हो. Okay, ट्राय करा. ओके, सगळ्यांनी ट्राय करा आणि मला उद्या दाखवा तुम्ही कसं केलं ते. ओके, ऑल राईट. नाउ लेट अस सी dissociation of ionic compounds. Okay, so before that, let's try to understand what is dissociation. What are the resulting mixtures formed by mixing the following substances? Ek example give ya. So when you mix water and salt, what do you get? म्हणजे तुम्हाला लास्ट इयर झालंय, मिक्सचर तयार होणार आहे. मिक्सचर्स आर ऑफ टू टाइप्स, होमोजिनियस, हेट्रोजिनियस. व्हॉट इज ए होमोजिनियस मिक्सचर? होमोजिनियस मिक्सचर काय असतं? होमोजिनियस म्हणजे जे युनिफॉर्मली मिक्स होतं पूर्ण. व्हेरी गुड. होमोजिनियस, होमो म्हणजे सेम काइंड. ओके, सेम काइंड म्हणजे काय? होमोजिनियस मिक्सचर काय म्हणजे व्हेन यू मिक्स सॉल्ट विथ वॉटर और शुगर विथ वॉटर or maybe iodine crystals with water. So what happens is these water is a solvent and salt, sugar and हे काय ते solute आहे. So solute gets completely uniformly dissolved into the solvent, and the resulting mixture has properties uniform throughout. Okay, सगळीकडे त्याचे प्रॉपर्टीज युनिफॉर्म असतात आणि म्हणून त्याला होमोजिनियस मिक्सचर असं म्हणतात. सेकंड टाइप ऑफ मिक्सचर इज हेट्रोजिनियस मिक्सचर. हेट्रोजिनियस म्हणजे डिफरंट काइंड म्हणजे काय? द प्रॉपर्टीज आर नॉट युनिफॉर्म. फॉर एक्झाम्पल, लेट अस से वी मिक्स मड और क्ले, okay, in water. Okay, somewhere you will find pebbles, somewhere you will find organic matter, somewhere you will find silt particles or sand particles. Okay, so the properties of the mixture or the composition of the mixture is non-uniform. Okay, आणि म्हणून त्याला आपण heterogeneous mixture म्हणतो. Okay, so out of these four, can you tell me which will be homogeneous and which will be heterogeneous? Salt आणि water काय असेल? होमोजिनियस. व्हेरी गुड, होमोजिनियस. वॉटर आणि शुगर काय असेल? होमोजिनियस. व्हेरी गुड, होमोजिनियस. वॉटर आणि सॅन्ड काय असेल?
हेटेरोजिनियस. heterogeneous, व्हेरी गुड. हेट्रोजिनियस. वॉटर आणि सॉडस्ट काय असेल? हेटेरोजिनियस. heterogeneous, व्हेरी गुड. हेटेरोजिनियस. ओके. सो आता हे डोक्यात घेऊन आपण आता डिटेल मध्ये बघूया की समजा वॉटर आणि सॉल्ट मिक्स केलं तर एक्झॅक्टली काय होतं. Why do we call homogeneous? Because to the naked eyes we don't see the particles of salt or even sugar getting or being suspended in water. आपल्याला दिसतात का ते डोळ्याला? नाही दिसत. नॉट इवन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप त्याच्या अंडर पण दिसणार नाहीत बिकॉज दीज आर व्हेरी स्मॉल. ओके, खूप लहान असतात ते, नाही दिसणार. पण सँडचे दिसतात, सॉडस्टचे दिसतात, ओके, मडचे दिसतात, क्लेचे दिसतात. सो दॅट मीन्स they are heterogeneous because the particles can be seen suspended by the naked eyes. Okay, म्हणून त्याला heterogeneous म्हणतात. Okay, so here you'll get a good idea of how salt dissociates in its aqueous solution. Okay, so we'll take some amount of salt, NaCl, okay, table salt or common salt, and we'll put it in water. आणि वॉटर मध्ये आपण ते ऍड केलं की काय होणार आहे, द बॉन्ड, हा जो बॉन्ड आहे Na+ आणि Cl- स्ट्रॉंग बॉन्ड, तो ब्रेक होणार आहे. ओके, द बॉन्ड विल ब्रेक बिकॉज वॉटर बिंग अ पोलर मॉलिक्यूल. ओके, ते ब्रेक होणार आहे बॉन्ड, एवढं लक्षात ठेवा. पोलर नॉन पोलर आता नका लक्षात ठेवू. So water is the agent which is capable of breaking the ionic bond between these two compounds. Between these two atoms. Okay, sodium आणि क्लोरीन मधला जो बॉन्ड आहे तो ब्रेक झाला. तर ब्रेक झाला म्हणजे काय झालं नक्की? सो ते जे आयन्स आहेत कॅटायन आणि एनायन, ते सेपरेट झालेत. ओके, हिअर यू विल बी एबल टू सी Na+ इथे दिसतोय. इट इज स्मॉलर. ओके, कॅटायन इज स्मॉलर इन साइज and obviously chlorine मोठा atom आहे आणि त्याचा anion अजून मोठा असणार आहे. So Cl- will be bigger in size. Okay, and they are seen floating. आता इकडे ऑब्झर्व करा, इकडे नीट. या पार्ट मध्ये तुम्हाला दिसतंय दे आर बाउंड टुगेदर फर्मली. ओके, बिकॉज इट इज इन सॉलिड स्टेट. and as soon as it dissociates, okay, इकडे बघा, as soon as it dissociates the bond is broken and they are now mobile ions. ह्याला काय म्हणायचं? मोबाईल आयन्स म्हणतात. मोबाईल म्हणजे फ्री टू मूव्ह. ओके, और फ्री आयन्स म्हणतात त्याला. and these free ions are capable of conducting electricity. That is what we are going to see in the last part of this chapter. Okay, तर ह्याला काय म्हणायचं? डिसोसिएशन म्हणतात. and this happens only in water. ओके, म्हणजे कुठल्या तरी सॉल्व्हेंट मध्ये, नॉट वॉटर ॲज सच, पण सॉल्व्हेंट मध्ये. इट कॅन हॅपन वेन यू हीट NaCl ऑल्सो. समजा तुम्ही NaCl घेतलं असं डिश मध्ये आणि त्याला हीट केलं तर ते फ्यूज होणार आहे अराउंड 900 डिग्री सेल्सिअसला. ओके, एवढ्या जास्त टेम्परेचरला ते फ्यूज होणार आहे. इट विल स्टार्ट मेल्टिंग अँड देन ऑल्सो यू विल सी Na+ अँड Cl- आयन्स. ओके, त्या केसमध्ये पण ते तयार होतात. सो दिस इज कॉल्ड डिसोसिएशन. बट इन aqueous सोल्युशन वी राईट AQ. आय होप तुम्हाला हे माहित असेल. असं ब्रॅकेट मध्ये लिहितात बघा बॉटमला, AQ. व्हॉट इज AQ? Aqueous. इट मीन्स इट इज इन द सोल्युशन ऑफ वॉटर. असं आहे ते. ओके, तर आता हेडिंग द्या, डिसोसिएशन ऑफ आयोनिक कंपाऊंड्स. गिव्ह द हेडिंग, डिसोसिएशन ऑफ आयोनिक कंपाऊंड्स. ओके, आणि ही रिएक्शन लिहून टाका. राईट दिस रिएक्शन. Arrhenius theory of acids and bases is very popular and it is still used because it is quite easy and quite useful also. The Swedish scientist Arrhenius put forth a theory of acids and bases in the year 1887. Okay, more than 130 years ago. This theory gives definitions of acids and bases as follows. Okay, आता मी तुम्हाला सांगितलं ऍसिड म्हणजे काय. The compounds which contain H+ or which can produce H+ ions, okay, hydrogen ions in the aqueous solution as the only cation.
are called acids. Okay, so now we will formally write the definition of acid. Kya definition of acid? An acid is a substance which on dissolving in water gives rise to H plus ion as the only cation. For example, HCl. ओके, म्हणून आपण ते डिसोसिएशन बघितलं. काय होणार आहे डिसोसिएशन इन वॉटर? यू गेट, हा गॅस आहे बरं का, HCl हायड्रोजन क्लोराइड गॅस आहे. व्हेन इट इज मिक्स्ड इन वॉटर it dissociates to form H plus ions and Cl minus ions. That is why we use aqueous word here. H2SO4, okay, तो already acid आहे liquid form मध्ये, but when it is mixed in water or it is diluted, it is able to form H plus and HSO4 minus ions. Okay, and HSO4 हे दोन स्टेप मध्ये होतं, म्हणून HSO4 further dissociates to form H plus one more and SO4 2 minus. Okay, म्हणून आपण हे बरेच वेळेला डायरेक्टली लिहितो, but it takes place in two steps. हा जो आयन आहे HSO4 minus, it is called hydrogen sulfate ion or bisulfate ion. आणि हा जो आयन आहे किंवा एनायन आहे त्याला सल्फेट आयन म्हणतात. ओके, बायसल्फेट, H लागला की बायसल्फेट, जसं कार्बोनेट CO3 मायनस मायनस आणि HCO3 मायनस. कार्बोनेट आयन CO3 मायनस मायनस, बायकार्बोनेट आयन HCO3 मायनस. ओके, किंवा हायड्रोजन कार्बोनेट म्हणतात, तसंच हायड्रोजन सल्फेट आयन. ओके, सो नाउ प्लीज राइट डाउन दिस हेडिंग द्या, Arrhenius theory, and write the definition of acid and write all the three reactions. त्या लास्ट एक्झाम्पल मध्ये वॉटर का नाही दिलंय त्या एरोच्या वरती? ऍक्च्युली एकदा हा डिसोसिएट झालाय ना, इथे ऍक्वियस आहे ना ऑलरेडी, नाही का, इथे ऍक्वियस आहे ना ऑलरेडी, त्यामुळे मग इथे वॉटर लिहायची गरज नाही. इथे जेव्हा नाहीये, हा लिक्विड आहे. ओके, लिक्विड म्हणजे वॉटर नाही, हा, म्हणून इथे वॉटर लिहिलेलं आहे. कळलं का? सो बेसिकली ही सेकंड स्टेप आहे, ही फर्स्ट स्टेप आहे डिसोसिएशनची, आणि ही सेकंड स्टेप आहे. त्याच्यामुळे इथे वॉटर नाही लिहिलं तरी चालतं. ओके, all right, can you tell me the names of the following compounds quickly? What is NH3? NH3 चं नाव काय? आता सांगितलं मी तुम्हाला. अमोनिया, 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 हा, अमोनियम नाही, अमोनिया. ओके, Na2O, सोडियम ऑक्साइड. करेक्ट, सोडियम ऑक्साइड बेसिक असतो हा. CaO, what is CaO called? कॅल्शियम ऑक्साइड. Correct, calcium oxide. Calcium oxide. Okay, when the above compounds are mixed with water, they combine with water. Complete the following table by showing the ions formed by their combination with water. Dissociation. Into which type will you classify the above compounds, acid, base or salt? Okay, we'll decide that depending on what type of cation and anion they form. Okay, what we learned just now, that acids form H plus or basic cation, basic ion, basic radical as the only cation. Okay, मग बेसिस काय असणार आहे? Bases are the compounds which form only OH minus ion or OH minus ion as the only anion, and salts neither. They will neither form H plus nor OH minus. Okay, so now observe this and then we'll be able to answer the question. Okay, but इथे तुम्ही वॉटर आणि डिसोसिएशन असं लिहिलं तरी चालेल, पण इथे त्यांनी दिलेले ऑलरेडी वॉटर, फक्त डिसोसिएशन लिहून टाका म्हणजे झालं. ओके, डिसोसिएशन. ओके, बाय द वे, हा काय आहे मग? NH3 will be categorized as what? What type of substance? Acid, base or salt? बेस. Very good, base, कारण OH minus आहे. There is no H plus. Okay, so OH minus म्हणजे base. Correct. ओके, आता Na2O इथे तुम्ही लिहिणार आहे H2O लिक्विड, आणि मग फक्त लिहा डिसोसिएशन. ओके, डिसोसिएशन. सो यू गेट 2Na plus काय मिळेल तुम्हाला? यू विल गेट
2OH minus. Okay, just for balancing आपण हे use केलेले. So Na2O solid plus H2O liquid dissociation, you get two cations of sodium, two sodium ions and two hydroxyl ions. So again aqueous लिहायला विसरू नका. What is the category of this? बेसिक. Correct. Basic. पहिला पण बेसिक आहे, हा पण बेसिक आहे. But CaO plus H2O liquid, again dissociation. What do you get, Sangha? You will get Ca2 plus aqueous and you will get 2OH minus aqueous. 2OH minus aqueous. Again, it will be basic. बेसिक. कळलं का सगळ्यांना? हो. हो Very good. Okay, लिहून घेतलं? हो. हो Okay, great. Okay. Now, let's see the definition. Simple. आता definition तर काय आपल्याला माहितीच झाले. So, a base is a substance which on dissolving in water or in its aqueous solution gives rise to the hydroxyl ions or hydroxide ions, OH minus ion, as the only anion. Okay, these are popular example. तुम्ही KOH चं पण लिहू शकता. Okay, KOH पण लिहू शकता. K plus aqueous plus OH minus aqueous, same thing. Exactly असं तुम्ही लिहू शकता. Okay, so please write down the definition of base and write down these three reactions. All right, so we have seen what acids, bases, and salts are. Now let us classify acids and bases. What do we mean by classification? Not exactly आपण आता काही pH किंवा universal indicator वापरणार नाहीये. So we can classify them as weak and strong. Weak acid, weak base, strong acid, strong base. But how? Okay, what is the criteria used for it? So criteria is very simple. Okay, definition मध्येच आहे ते. आता बघा काय आहे. So strong and weak acids, bases and alkali. Acids and bases are classified as strong and weak on the basis of the extent to which they dissociate. Okay. For example, let us imagine we have 100 molecules of certain substance. Okay. We have 100 molecules of certain substance. Okay. आणि दोन सबस्टन्सेस असं म्हणूया, ए आणि बी दोन सबस्टन्स आहेत, दोन्ही मध्ये 100 मॉलिक्युल्स आहेत. इमॅजिन करा. अँड सबस्टन्स ए डिसोसिएट्स अप टू 80 मॉलिक्युल्स. म्हणजे 80 मॉलिक्युल्स डिसोसिएट होतात, 20 तसेच राहतात. दे रिमेन इन द मॉलिक्युलर फॉर्म ओनली, दे डोंट डिसोसिएट. आणि बाकीचे 80 डिसोसिएट होतात कॅटायन आणि आनायन मध्ये. Whereas in B, only 30 dissociate and 70 remain as it is. 70 remain in the molecular form only. So can you tell me, okay, forget about acid or base, can you tell me using these numbers, just comparison purposes, which can be called as a strong and which can be called as a weak one? कोणाला strong म्हणू शकाल आणि कोणाला weak म्हणू शकाल? पहिल्याला वीक आणि दुसऱ्याला स्ट्रॉंग. पहिल्याला स्ट्रॉंग म्हणू शकतो आपण, हा, आणि दुसऱ्याला वीक म्हणू शकतो. का ते आता बघूया आपण. ओके, आता कळेल ते कसं ते. ओके, बघा. सो स्ट्रॉंग ऍसिड ऑन डिझॉल्विंग इन वॉटर, अ स्ट्रॉंग ऍसिड डिसोसिएट्स ऑलमोस्ट कम्प्लिटली, नॉट कम्प्लिटली म्हणून सांगितलं. इफ देर आर 100, not 100 all of them will dissociate. Okay, 80, 90, 95 पण dissociate होतील. Okay, म्हणून almost completely दिलेलं आहे. And the resulting aqueous solution contains mainly H plus ions. Why? Because it is an acid. Acid is known to produce H plus ions. And the concentrated acid radical, and the concerned acidic radical, जे काय acidic radical असेल ते, म्हणजे Cl minus, Br minus, NO3 minus, SO4 minus. Example. So these are the examples of strong acids. These are mineral acids. Organic नहीं है थे, mineral acids है. Hydrochloric acid, hydrobromic acid, nitric acid and sulfuric acid. Okay, हे 4 strong acids हैं. Why? Because they completely dissociate, almost completely dissociate in the
ऍक्वियस सोल्युशन. कळलं हे स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे काय? Clearly? हो. Okay. Now you can imagine what weak acid would be. Okay. On dissolving in water, a weak acid does not dissociate completely. म्हणजे अजिबात dissociate करत नाही असं नाही आहे, but it doesn't dissociate completely. The resulting aqueous solution contains H plus ion and the concerned acidic radical in small proportion, along with large proportion of undissociated molecules. म्हणजे समजा मी आता ऍसिटिक ऍसिड घेतलं CH3COOH, तर त्यातले काहीतरी 20 फक्त डिसोसिएट होतील. म्हणजे CH3COO मायनस प्लस H प्लस, ओके, असं तयार होतील. फक्त 20 होते आणि बाकीचे 80% किंवा 80 मॉलिक्यूल म्हणूनच राहतील. ओके, इन देअर ओरिजिनल फॉर्म विदाउट डिसोसिएशन असेच राहतील. In those types of acids, the dissociation is weak or the dissociation is incomplete, and hence we call them as weak acids. Okay, example vinegar or acetic acid. Okay, म्हणून ते आपण खाऊ शकतो. This is an organic acid. CO2. आता तुम्ही म्हणाल CO2 तर गॅस आहे, तो ऍसिड कसा झाला? Actually, when you mix CO2 with water, हे मे बी मी लास्ट टाइम पण सांगितलं असेल, you get H2CO3, कार्बोनिक ऍसिड म्हणतात त्याला. ओके, कार्बोनिक ऍसिड. This is the acid which is found in all the cold drinks, okay, aerated drinks, Thumbs Up, Pepsi, Coca-Cola, Sprite, Mountain Dew, तुम्ही जी काय नाव घ्या त्याच्यामध्ये त्यांचा तो फॉर्म्युला असतो काहीतरी टेस्टचा, कलरचा. Then they use water, okay, then they add lot of sugar in it. Okay, and under pressure they put CO2 in it. Okay, easily dissolve होत नाही CO2, under pressure dissolve होतो. So actually CO2 ची जी solubility ती ऑक्सिजन पेक्षा चांगली आहे वॉटर मध्ये. ओके, बट थोडं प्रेशर यूज करायला लागतं. सो अंडर प्रेशर, ओके, इट गेट्स डिझॉल्व्ड इन वॉटर अँड इट फॉर्म्स कार्बोनिक ऍसिड. म्हणून तुम्हाला ते चरचरल्यासारखं लागतं ना, असं थोडस झोंबल्यासारखं होतं. हा, इट इज बिकॉज ऑफ दिस ऍसिड. ओके, आणि त्याचं नाव आहे कार्बोनिक ऍसिड. ऑल्दो इट कंटेन्स कार्बन, इट इज ऑर्गॅनिक ऍसिड. इट इज नॉट अन ऑर्गॅनिक ऍसिड, इट इज ए इनऑर्गॅनिक ऍसिड और मिनरल ऍसिड आहे. ठीक आहे, ओके. सो नाउ स्ट्रॉंग बेस, सिमिलर टू स्ट्रॉंग ऍसिड, just you have to replace H plus with OH minus. That's it. What is a strong base? On dissolving in water, a strong base dissociates almost completely, and the resulting aqueous solution contains mainly OH minus ions and the concerned basic radicals. For example, Na plus OH minus, K plus OH minus, Ca2 plus OH minus, Na plus and O2 minus. Okay, आता हा कसा आहे तर बघा, हा आधी वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करायला लागणार आहे. आताच आपण त्याचं एक्झाम्पल लिहिलं इनफॅक्ट. ओके, हे वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करायला लागणार आहे. यू गेट 2 NaOH. ओके, Na2O प्लस H2O gives 2 NaOH. वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं तरच, अदरवाइज इट इज अ बेसिक ऑक्साइड. इट इज नॉट अ बेस, इट इज अ बेसिक ऑक्साइड. तर हे झाले स्ट्रॉंग बेस. आता वीक बेस, ऑब्विसली इट विल नॉट डिसोसिएट कम्प्लिटली. Okay, there will be fewer OH minus ions and large proportion of undissociated molecules of base. For example, NH3, or you can say NH4OH also. NH4OH पण तुम्ही लिहू शकता, अमोनियम हायड्रॉक्साइड. सो व्हॉट इज अन अल्कली? आता बेस आणि अल्कली मध्ये काय फरक आहे? सो द बेसेस विच आर हायली सोल्युबल इन वॉटर आर कॉल्ड अल्कलीज. For example, NaOH, KOH, NH3 or NH4OH. Okay, here NaOH and KOH are strong bases while NH3 is a weak base. ते आता बघितलं आपण. तर अल्कली आणि बेस मधला फरक समजून घ्या बरं का. बेस is a substance which is capable of producing OH minus. Alkalis also, but अल्कलीज आर हायली सोल्युबल इन वॉटर. म्हणजे जे बेसिस आहेत, जे हायली सोल्युबल आहेत वॉटर मध्ये, त्याला अल्कलीज म्हणतात. सो बेसिकली अल्कलीज आर बेसिस
all alkalis are bases, but not all bases are alkalis. Are you getting my point? कळतंय का तुम्हाला? हा, कारण सगळे बेसेस वॉटर सोल्युबल असतात असं नाहीये. ओके, काही बरेचसे नाही आहेत COH ट्वाइस वगैरे वगैरे बरेच आहेत, तर ते नसतात. सो त्याला ते बेसेस असतात पण ते अल्कलीज नसतात. जे हायली सोल्युबल आहेत त्यालाच फक्त अल्कलीज म्हणतात. ओके, हे जॉमेट्री सारखं झालेलं आहे. यू हॅव अ थेरम बट द कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. हा, थेरम असतो आणि त्याचा कॉन्व्हर्स असतो, बरोबर ना, जॉमेट्रीमध्ये. तसं इथे आहे की स्टेटमेंट ट्रू आहे पण त्याचा कॉन्व्हर्स ट्रू नाहीये. ओके, सो रिमेंबर दिस. I'm not asking you to write everything in your notebook, but this is very, very important because a lot of multiple choice questions can be asked from this part. Okay. All right. Now, one more important thing to note here is basicity and acidity. Okay. Try to understand the concept here. So, acids have basicity and bases have acidity. Why? Let me tell you. Okay, first of all, we'll try to complete the table and then we'll decide what exactly is basicity and acidity. Okay, and why is it important? So HCl, आता इथे काय करायचंय, हे सगळे ऍसिड आहेत. ओके, these are all acids. त्याची तुम्हाला मी नावं पण सांगितलेली आहेत, एकदा परत लिहूया वाटलं तर. So we have to in each of these compounds we have to write how many H plus ions are produced for each of them. Okay, ते आता करूया आपण. मी थोडं झूम इन करतो. तर तुम्ही मला सांगा, HCl, how many H plus ions will be produced? Tell me. 1. एक H plus. HNO3, 1 H plus. 1. H2SO4, you will have 2 H plus. 2. H2CO3, 2. very good, 2. आणि H3BO3, 3. ओके, ह्याची नावं तर तुम्हाला माहिती आहेत. आता H3PO4 ह्याच्यामध्ये किती असणार आहेत? 3. 3. करेक्ट. ह्याचं नाव आहे फॉस्फरिक ऍसिड. आणि H3PO3 पण आहे, तो दुसरा आहे, त्याचा फॉस्फरस ऍसिड आहे, ह्याचा फॉस्फरिक ऍसिड आहे. ओके, हा तर ऍसिटिक ऍसिड आहे, याच्यामध्ये एकच असतो बरं का, एकच असतो H प्लस. एवढा जरी मोठा दिसला तरी त्याच्यामध्ये एकच असतो. ओके, जस्ट नोट इट नाव आणि मग आपण तुम्हाला फरक कळेल काय. ओके, नाव दीज आर बेसेस, दे विल फॉर्म OH मायनस आयन. सो इच ऑफ दिस विल फॉर्म हाऊ मेनी? NaOH किती फॉर्म करेल OH मायनस? 1. सो OH 1. KOH 1. COH twice 2. BaOH twice 2. AlOH thrice 3. 3. Very good. FeOH thrice 3. correct. 3 OH minus. अगदी बरोबर आहे. yes. आणि NH4OH 1. एकच प्रोड्यूस करणार आहे OH मायनस. ओके, आता हे जर तुम्ही कंप्लीट केलं, तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जरी पेन्सिलनी कंप्लीट केलं तरी चालणार आहे. नाव वी विल सी द डेफिनेशन. आता काय डेफिनेशन आहे बघा, अँड व्हाय इज इट इम्पॉर्टंट ऑल्सो. बरं, बाय द वे कंप्लीट केलंय का एव्हरीवन? हो. लिहिलं? हो. ऍसिडिसिटी मध्ये ते ऍसिडच्या ह्याच्यामध्ये लास्ट मध्ये 3 असणार ना? कशामध्ये? नाही, तीच तर गंमत आहे. हे म्हणतेस ना? हो. नाही, सांगतो. हे बघा, ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ना ते असं आहे. ओके, हे बघा, हे असं स्ट्रक्चर आहे त्याचं. आता काय होणार आहे, हा बाहेर पडणार. ओके, सो व्हॉट डू यू गेट? यू गेट CH3. हे बघा, ह्याला मी CH3 म्हटलं. COO मायनस. ओके, त्याला ऍसिटेट आयन म्हणतात. काय म्हणतात? ऍसिटेट आयन. अँड H प्लस. त्यामुळे एकच असणार आहे. याच्या लक्षात मी काय म्हणतोय? हा, वाटलं तर लिहून घ्या. त्यामुळं हा ऍसिटिक ऍसिड आहे, वीक ऍसिड आहे. तुम्हाला वाटेल याच्यामध्ये 3 असतील. अरे तुम्ही म्हणणार, अरे सर इथं तर 3 हायड्रोजन आहेत, इथे एक अजून एक हायड्रोजन आहे. त्याचं कारण काय माहितीये का? कुठला हायड्रोजन सेपरेट होतो माहितीये का? द हायड्रोजन विच इज अटॅच टू ऑक्सिजन. जो हायड्रोजन ऑक्सिजनला अटॅच्ड आहे ना,
ह्या ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे त्याला ऑक्झी ऍसिड्स म्हणतात. बाय द वे हे सगळे जे आहेत ना दीज आर कॉल्ड ऑक्झी ऍसिड्स. HCl इज नॉट ऑक्झी ऍसिड. त्याचं हे काय म्हणू आपण, त्याचे स्ट्रक्चर वेगळं आहे थोडं, मगाशी दाखवलं तुम्हाला तसं आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये काय होतं, ज हायड्रोजन ऍटम विच इज अटॅच टू ऑक्सिजन ओनली इज डिसोसिएटेड. ओके, त्यामुळे हे असं होतं. कळलंय का? हो हो. ओके, बर. मग आता आपण त्याचं डेफिनेशन बघूया काय आहे. बेसिसिटी of acids, the number of H plus ions obtainable by dissociation of one molecule of an acid is called its basicity. Simple. Okay, म्हणजे एक मॉलिक्यूल किती हायड्रोजन आयन प्रोड्यूस करतो ती झाली त्याची बेसिसिटी H प्लस. ओके, आता अजून एक आपण हा बघितला H2SO4. इट विल फॉर्म 2H प्लस. सो HCl or HNO3 हे जे आहे ते मोनोबेसिक ऍसिड्स आहेत. काय म्हणायचं त्याला? मोनोबेसिक ऍसिड. नाव कसं दिलंय? ऍसिड तर आहेतच ते, पण ते बेसिक रॅडिकल किती प्रोड्यूस करतात? वन पर मॉलिक्यूल प्रोड्यूस करतात. ओके, वन पर मॉलिक्यूल. सो दे आर मोनो म्हणजे वन. सो दे आर कॉल्ड एज मोनोबेसिक ऍसिड्स. whereas H2SO4 will produce 2. आता मी परत I'll go back so that I think एक मिनिट. खूप बॅक जावं लागते, पण ठीक आहे. ठीक आहे, जाऊ दे, एवढं करण्यापेक्षा परत लिहिलेलं बरं. H प्लस 2H प्लस 2H प्लस 3H प्लस 3H प्लस आणि H प्लस. ओके, आता पर मॉलिक्यूल जेवढे प्रोड्यूस झाले त्याला मोनोबेसिक. सो दीज आर मोनोबेसिक ऍसिड्स. काय नाव आहे याचं? मोनोबेसिक ऍसिड्स. दीज आर डायबेसिक ऍसिड्स. काय म्हणायचं त्याला? डायबेसिक. आणि हा पण मोनोबेसिक आहे अर्थातच, मोनोबेसिक. आणि हे जे दोन आहेत त्याला ट्रायबेसिक म्हणतात. ट्रायबेसिक ऍसिड. ओके, येते लक्षात तुमच्या कसे नाव दिले ते? ओके, व्हेरी गुड. ऑलराईट, म्हणून ह्याला बेसिसिटी ऑफ ऍसिड्स म्हणतात. नाव ऍसिडिटी ऑफ बेस उलट. व्हॉट इज ऍसिडिटी ऑफ बेस? द नंबर ऑफ OH minus ions obtainable by the dissociation of one molecule of a base is called its acidity. Okay, so per molecule how many OH minus do you get? If you get 1, then it is mono acidic base. Okay, आता परत लिहूया. OH minus 2OH minus 2OH minus 3OH minus 3OH minus and OH minus. So these first two and last one are called monoacidic bases. हे काय? मोनोएसिडिक बेसिस आहेत. These are called diacidic bases. Diacidic bases. And these two are called triacidic or polyacidic पण म्हणतात. Triacidic bases. I hope it is clear now. So can you tell me what do you understand by concentrated solution and diluted solution? Just give me your idea. तुमच्या मते काय असतं? डायल्युटेड काय आहे आणि कॉन्सन्ट्रेटेड काय आहे? कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे अतिशय स्ट्रॉंग आणि डायल्युटेड म्हणजे तेवढं कंपॅरेटिव्हली तेवढं असतं, बट असतं. बर, ओके, बरोबर आहे. सो आय होप यू ऑल हॅव मेड रसना at least. Okay, you know, for the guests or for yourself or for your family members. आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, वेन वी प्रिपेअर, म्हणजे आपण जे बॉटल मध्ये जे रसना लिक्विड स्टोर करतो, दॅट इज हायली कॉन्सन्ट्रेटेड. वी डोंट जस्ट टेक इट इन द ग्लास अँड ड्रिंक इट, राईट? नाहीतर अवघड होईल ते. तसं आपण पित नाही. मग आपण काय करतो, वी टेक अ ग्लास. ओके, आपण ग्लास घेतो आणि त्याच्यामध्ये थोडस आधी रसना घालतो.
ओके. ते लिक्विड म्हणजे ऑरेंज असेल, मँगो असेल, व्हॉट एव्हर, पायनॅपल, आय डोंट नो. मी खूप वर्षात नाही घेतलं, रसना नाही प्यालेलो, पण ठीक आहे. एनिवेज रसना असेल, रूह अफजा असेल, जे काय असेल ते, आणि त्याच्यामध्ये नंतर आपण पाणी टाकतो. वी ऍड सम वॉटर इन इट. ओके. Sufficient amount of water actually. So for example, if you take let's say 1 part of rasna, then you may take 3 parts of water to make it dilute, and then we serve it. किंवा कोकम सरबत, कोकम सरबतचं पण एक्झाम्पल आहे बघा. ओके. उन्हाळ्यामध्ये आपण कोकम सरबत घेतो. This is to dilute it or make less concentrated. ह्याचा अर्थ समजून घ्या आता काय आहे. So acids, mainly acids, when we talk about, they can be either concentrated acids or diluted acids. Okay. आता ह्याचा अर्थ ते वीक आहे का स्ट्रॉंग आहे असा अर्थ नाहीये. थोडं समजून घ्या. वीक ऍसिड्स वेगळे, स्ट्रॉंग ऍसिड्स वेगळे. स्ट्रॉंग ऍसिड्स कॅन बी डायल्युटेड अँड कॅन बी कॉन्सन्ट्रेटेड ऑल्सो. ओके. तर स्ट्रॉंग, वीक आणि डायल्युटेड आणि कॉन्सन्ट्रेटेडचा असं डायरेक्ट तुम्ही रिलेशनशिप जोडू नका. दॅट इज रॉंग. ओके. म्हणजे असं मला म्हणायचं की तुम्ही H2SO4 घेतलं, इट इज अ स्ट्रॉंग ऍसिड. सो it doesn't mean that it cannot be diluted. It can be diluted or it can be used as concentrated acid also. Okay. So try to understand the difference between concentration, dilution and weak and strong. Okay. ते दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. एक सिंपल एक्झाम्पल दिले. लिंबू सरबत करायचंय. ओके. सो pour 10 ml of drinking water in one beaker and 20 ml in the second. Okay. Stir, take the juice, दोन म्हणजे इक्वल पार्ट्स मध्ये आपण लेमन कट केलंय आणि याच्यात थोडं अर्ध लेमन टाकलं, याच्यात अर्ध लेमन ज्यूस टाकलं, याच्यामध्ये 10 ml वॉटर टाकलं आणि याच्यामध्ये 20 ml वॉटर टाकलं. नाउ इन विच केस यू विल से द सोल्युशन और लेमन सोल्युशन जे आहे आता ते कॉन्सन्ट्रेटेड आहे. कुठल्या ए मध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे का बी मध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे? ए मध्ये. व्हेरी गुड. ए मध्ये कॉन्सन्ट्रेटेड आहे का? बिकॉज पाणी कमी आहे ना. हा, पाणी कमी आहे म्हणजे जो सॉल्व्हेंट आहे वॉटर दॅट इज लेस. ओके. आणि सोल्यूट कम्पॅरेटिव्हली जास्त आहे. बी मध्ये सॉल्व्हेंट जास्त आहे कम्पॅरेटिव्हली ए पेक्षा आणि त्याच्यामुळे काय आहे ते डायल्यूट आहे. ओके. फरक कळलाय का दोघांमधला? ओके. सोल्यूट आणि सॉल्व्हेंट मधलं कन्सेप्ट माहिती आहे ना? सोल्यूट आणि सॉल्व्हेंट काय असतं ते नक्की? हा, माहिती आहे. ओके. बर. द टेस्ट ऑफ फूड स्टफ डिपेंड्स ऑन द नेचर ऑफ द टेस्ट गिविंग ingredient and its proportion in the food stuff. Similarly, all the properties of a solution depend on the nature of the solute and solvent and also on the proportion of the solute in the solution. The proportion of a solute in a solution is called the concentration of the solute in the solution. Okay. ह्याला अंडरलाइन करून टाका. When the concentration of a solute, okay, solute म्हणतोय मी, in its solution is high, it is a concentrated solution. फॉर एक्झाम्पल आता असंच इथे वॉटर आहे, दोन्ही मध्ये मी वॉटर सेम घेतलं म्हणजे हा सॉल्व्हेंट आहे. सॉल्व्हेंट दोन्ही मध्ये सेम आहे आणि हिअर आय पुट लेट से 5 ग्रॅम ऑफ सॉल्ट अँड हिअर आय पुट 15 ग्रॅम ऑफ सॉल्ट. ओके. सो ऑब्विसली जो बी आहे तो जास्त कॉन्सन्ट्रेटेड आहे का? कारण याच्यामध्ये सोल्यूट जास्त आहे. ओके. सो मोर द सोल्यूट, मोर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. ओके. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नोट. So when the concentration of a solute in its solution is high, it is a concentrated solution, while the solution is called a dilute solution when the concentration of the solute is low. Clear hai ka itparent? हो. Clear hai? Okay. Okay, great. Now the thing is, we'll do this. हा जो पुढचा पार्ट आहे टेबल कम्प्लीट करायचा तो उद्या करू डिटेल मध्ये. पण लेट मी टेल यू बिफोर दॅट हाऊ टू मेजर इट. ओके. सो देर आर 2 मेथड्स. वन इज आपण एक व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम मेथड म्हणतो. ओके. किंवा मास बाय व्हॉल्यूम म्हणतो.
अँड अनदर वन इज बाय मोलॅरिटी, और तुम्हाला मोल कन्सेप्ट आता माहिती आहे, ओके, त्याच्या बेसिसवर असतं. ओके, सो वी आर गोइंग टू स्टडी बोथ वन बाय वन. तर बघा काय आहे. सेव्हरल युनिट्स आर यूज्ड टू एक्सप्रेस द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ सोल्युशन. Two of these units are used more frequently. The first unit, ह्या अख्खा पॅराग्राफ इम्पॉर्टंट आहे, नॉट ॲज अ आन्सर बट ॲज अ प्रीरेक्विजिट. ओके, तुम्हाला माहित पाहिजे. The first unit is the mass of the solute in grams dissolved in 1 liter of the solution. ओके, मग त्याचं युनिट काय येणार आहे, ग्रॅम पर लिटर. काय नाव युनिट येणार आहे त्याचं, ग्रॅम पर लिटर. म्हणजे आता मी समजा मी 1 लिटर वॉटर घेतलं. आय टेक 1 लिटर वॉटर अँड लेट्स से पुट 120 ग्रॅम ऑफ शुगर इन इट. 120 ग्रॅम शुगर घेतली तर त्याचं युनिट काय येणार आहे कॉन्सन्ट्रेशनचं, 120 ग्रॅम पर लिटर. इज दॅट क्लिअर? सगळ्यांना कळलंय? Suppose instead of taking 1 liter, I take 2 liters, let's say. मी 2 लिटर घेतलं तर मग 120 ग्रॅम in 2 liter, that means the concentration will be 60 ग्रॅम पर लिटर. ओके, 2 लिटर मध्ये 120 ग्रॅम शुगर आहे, मग एका लिटर मध्ये किती, 60 ग्रॅम. ऑब्वियसली यू विल डिवाइड 120 by 2. So answer किती आला, 60 ग्रॅम per liter. 60 ग्रॅम. Okay, so this is one convenient unit, but it is not always practical, or if it is practical, then it is not used most of the times. एक पॉप्युलर युनिट आहे ह्याच्यापेक्षा जास्त, ते मोलॅरिटी म्हणतात. ते सांगतो तुम्हाला काय आहे. The second unit is the number of moles of the solute dissolved in 1 liter of solution. Okay, आता number of moles तुम्हाला आठवण नसेल तर चॅप्टर नंबर 4 जरा काढून बघा तुम्ही आता काय आहे. आता परत एकदा थोडं सांगायचा प्रयत्न करतो. NaCl. ओके, द मोलिक्युलर मास ऑफ NaCl इज 58.5 U atomic mass unit. If you convert this into gram, you get 58.5. So 58.5 ग्रॅम फिजिकली एवढं जे मास आहे, 58.5 ग्रॅम ऑफ NaCl इज 1 मोल ऑफ NaCl. लक्षात घ्या, इज 1 मोल ऑफ NaCl. ओके, येते लक्षात. सो दिस इज कॉल्ड द मोलॅरिटी. आता समजा मी 1 मोल NaCl चा म्हणजेच 58.5 ग्रॅम एका लिटर वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं तर काय आलं कॉन्सन्ट्रेशन, 58.5 ग्रॅम पर लिटर. इन अदर वर्ड्स इट इज नथिंग बट 1 मोल पर लिटर. आर यू गेटिंग माय पॉइंट? ऍटलिस्ट फॉर NaCl तरी हे ट्रू आहे. कळतंय मी काय बोलतोय? हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता NaCl मी बदलला तर ऑब्व्हियसली हा नंबर बदलणार आहे. फॉर 1 मोल इट विल बी डिफरंट. ओके, वेगवेगळे सबस्टन्स वेगवेगळे मासेस आहेत आणि ते बदलणार आहे. ओके, सो ट्राय टू अंडरस्टँड. सो बेसिकली इफ यू नो द मोल कन्सेप्ट, यू कॅन कन्वर्ट 1 युनिट इनटू अनदर. पहिलं युनिट सेकंड मध्ये कन्वर्ट करू शकता, सेकंड पहिल्या युनिट मध्ये कन्वर्ट करू शकता. ओके, इट इज ॲज इझी एज दॅट. बघा अजून एक आहे, दिस इज ऑल्सो कॉल्ड मोलॅरिटी. ओके, मोलॅरिटी ऑफ द सोल्युशन. म्हणजे आता मी जे लिहिलं दॅट इज कन्सिडर्ड ॲज 1 मोलर सोल्युशन. त्याला काय म्हणतात, 1 मोलर सोल्युशन म्हणतात. ओके, so if 1 mole of substance is dissolved in 1 liter of water, then it is called 1 molar solution, and this is termed as molarity of the solution. The molarity of a solute is indicated by writing its molecular formula inside a square bracket, just to indicate अरे कुठला कंपाऊंड आहे नक्की, म्हणजे त्या माणसाला कळतं की अरे हा NaCl1 म्हणजे मोलॅरिटी 1 आहे. म्हणजे त्याला कळतं की रे हा 58.5 ग्रॅम सोल्यूट आहे आणि ते एका लिटर मध्ये पुट केलेलं आहे. ओके, ही अंडरस्टँड्स एव्हरीथिंग बाय दिस. ओके, समजा तुम्ही H2SO4 घेतला असं आणि 1 लिहिलं तर येस, ओके, H2SO4 ची 1 मोलॅरिटी असं कळतं. ओके, सो 1 स्टँड्स फॉर मोलॅरिटी and square bracket stands for concentration, and between inside the square bracket you have a compound, name of the compound. Okay, solute असेल कुठलं compound असेल ते.
So for example, square bracket NaCl equal to 1 means molarity of this solution of common salt is 1 molar, can be denoted as 1m, capital M म्हणून पण यूज करतात त्याला. ओके, तुम्हाला मोल कन्सेप्ट जर अजून आठवत असेल तर तुम्हाला हे मी आता जे सांगितलं ते कळलं असेल. कळलंय का? हो कळलंय?